राणी, बेटा तू जो काही निर्णय घेशील ना तो विचारपूर्वक घे, नाहीतर सगळं आयुष्य उद्ध्वस्त होईल ग यानं. काय बाकी राहिलं आहे आई आणखीन? स्वप्नांची गोळाबेरीज करत जगण्यापेक्षा मेलेलं बरं. अगं असं का म्हणतेस? नाहीतर काय, एका चुकीच्या निर्णयाने पूर्णतः संपला होता दोघीही. माझंच चुकलं. मला वाटलं होतं सगळं काही छान होईल. वाटणं आणि असणं यात खूप फरक असतो आई. बाबा गेल्यापासनं तुझा प्रत्येक शब्द मी झेलत गेले. तुझी अवहेलना होईल असं कुठलंही कृत्य माझ्याकडून होऊ नये हेच मी मनोमनी ठरवलं होतं, आणि तसंच मी वागतही गेले. पण आता नाही. हा माझा निर्णय तुला मान्य करावाच लागेल. हा माझा निर्णय तुला मान्य असो किंवा नसो, मी मात्र ठाम आहे. अगं पण मी बोलून बघू का त्यांच्याशी? बस, मला पुन्हा पुन्हा नव्याने माझ्या मनावर ओरखडा नाही करायचा आहे. स्त्रीत्वाचा खेळ नाही मांडायचा आहे पुन्हा पुन्हा. पण मला न सांगण्या इतके भांडणं झालेत का तुमच्या दोघांचे त्या दिवशी? हा, 2 दिवस झाले बघते तू खूप शांत शांत आहेस ग. शांत नाही आई, मनाच्या अंतरंगातील डोह पार उन्मळून गेला आहे. नवविवाहित मुलीचं एक स्वप्न असतं, तेच कुस्करलं गेलं आहे. शून्यता पसरली आहे. मी आता स्पष्टच बोलते. त्या शंतनुरावांमध्ये काही शारीरिक प्रॉब्लेम नाहीये ना? तसं असतं तर मी स्वीकारलं असतं त्यांना पूर्णपणे. मग काय झालंय? अगं केवढ्या थाटामाटात लग्न केलंय त्यांनी. तेच तर म्हणते मी, अगदी अगदी थाटामाटात माझ्या संसाराची सुरुवात झाली. प्रत्येक मुलीला हवं असं सासर लाभलं मला. माझ्या स्वागताची तयारी देखील. अगं वहिनी, उखाणा घेतल्याशिवाय तुला प्रवेश नाही. अगदी बरोबर. हो हो, अगदी बरोबर आहे तुझं भूमिका. उखाणा घेतल्याशिवाय प्रवेश नाही. अरे पण आता ही परंपरा जुनी झाली आहे. आलायस मोठा शहाणा म्हणे परंपरा जुनी झाली आहे. अरे आमच्या काळी तर उखाणे घेण्याची स्पर्धा लागायची जणू. तुम्हा दाम्पत्याची ही सुरुवात आहे. उखाणे पद्धतीपासून करणे म्हणजे एकमेकांना समजून घेणे, एकमेकांप्रती प्रेम व्यक्त करणे, त्यासाठी म्हणून ही संधी असते बाळा. अगदी खरं बोलल्यात सासूबाई. अहो बघितलंत ना, कारण कसं पती पत्नींचं नातं हे एकमेकांना समजून घेणे, एकमेकांशी बोलावं. पती पत्नींचं नातं फार नाजूक असतं बरं, त्याच्यामध्ये तडा जाता कामा नये. आणि कसं या सर्वांची सुरुवात उखाण्यातून सुरू होते बरं शंतनू, लक्षात असू दे. अरे बापरे, एवढं सगळं असतं? अगदी खरं आहे आई. आपली संस्कृती, आपली शिकवण ग्रेटच आहे. आता गप्पाच मारणार आहात का सुनबाईंचं स्वागत करणार आहात? अगं सुनबाई, होऊन जाऊ दे ना एक छानसा उखाणा. सप्तपदींची चाहूल घेऊन आली दारी, मनातील स्वप्नांची ही भरारी, ही नवलाई, शंतनूरावांची झाली मी राणी.
बाबा, तुझी सातत्याने आठवण येते रे. मुलीचं हे सुख बघायला तू हवा होतास. बाबा, बाबा, लहानपणी तू माझ्याशी किती छान गप्पा मारायचास. खरं तर तू जोपर्यंत होतास ना, तोपर्यंत मला कुठल्याच मित्राची गरजच भासली नाही. बाबा, तू मित्र म्हणून खूप छान होतास. तुझ्या पश्चात आईने सगळंच माझ्याकरिता केलं, पण कुठंतरी सातत्याने तुझी कमी जाणवते. बाबा, बाबा, उद्यापासून माझ्या आयुष्याचा नवा प्रवास सुरू होणार आहे. असशील ना रे तू माझ्यासोबत? काही नाराज वगैरे आहेस का ग? नाही आई. अगं, आमचा शंतनू की नाही जरा लाजराबुजराच आहे बरं. आणि त्याला आपल्या रीतिरिवाजांचा इतकासा सुद्धा गंध नाही हा अनगा. जरा सांभाळून घ्या त्याला. हो आई. झाली सगळी तयारी? हो आई. बरं, किती वाजता निघणार आहात? सकाळीच जायचं आहे. बरं, काळजी घ्या आणि एन्जॉय करा हा एकदम. चल, येऊ? सुंदर दिसतेस. थँक्स शंतनू. बरं ऐक ना, मी तुला एकेरी नावाने बोललं तर चालेल ना? चालेल ना, वाय नॉट. बरं अनघा, मला असं वाटतं आपण प्रवासात दोघंही खूप थकलोय नाही. तू आज आराम कर. म्हणजे? हे बघ, तू असं चुकीचं काही समजू नकोस. ॲक्च्युली मी बाजूलाच माझ्यासाठी एक रूम बुक केली आहे. अरे पण दुसरी रूम का? अनघा, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायलाच हवं का? अरे पण रिलॅक्स रिलॅक्स अनघा. हे बघ, आपण उद्या भेटू, ओके? शंतनू ऐक ना. गुड नाईट. शंतनू. गुड नाईट. बाय. हॅलो. हॅलो, कशी आहेस बेटा? हॅलो आई. काय झालं बेटा? तुझा आवाज असा का? काही नाही ग आई, प्रवासाचं शीण आलंय, थोडं थकल्यासारखं झालंय. बर. शंतनुराव कसे आहेत? अ? अगं, शंतनुराव कसे आहेत? खूप छान. प्रवासात खूप जपलं त्यांनी मला. अरे वा, स्वामींची कृपाच म्हणायची मग. हो ना. बरं आई, ठेवते हा मी फोन. काळजी घे तुझी. मी पण जरा आराम करते. चल, बाय. हो बेटा, बाय.
अरे दादा, हा चहा मी नेला तर चालेल? थँक्यू. अनघा, अनघा, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग शंतनू. काय मग, वाटतंय का फ्रेश? गेला सगळा थकवा? खरं सांगायचं तर नाही, पण ठीक आहे. तू आलायस ना, आता वाटेल फ्रेश. ओहो, ग्रेट. बर, तुला बेड टी चालेल ना? मी तुझ्यासाठी घेऊनच आलो आहे. अरे, तू का आणलास? रूम सर्व्हिस मिळाली असती की. एनिवेज, तू असं रात्री अचानक निघून का गेलास? सोड ना, हे घे, हा वाफाळलेला गरमागरम चहा. जरा बरं वाटेल, घे. अनघा, एक विचारू? विचार ना. तू व्हर्जिन आहेस ना? काय झालं? तुझ्याकडे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये का? कोणत्या शब्दात उत्तर देऊ? या क्षणी मी मेले असते ना, तर बरं झालं असतं. अगं, असं का म्हणतेस? हे बघ, मी अगदी सहज प्रश्न केला, त्यामध्ये एवढं टेन्शन घेण्यासारखं काय? वा, किती सहजपणे बोलून गेलास रे. की तू वर्जिन आहेस का? आणि समजा मी तुला सहजपणे सांगितलं की नाही मी वर्जिन, तर तुझी काय अवस्था होईल रे? की तू हे माझं बोलणं अगदी सहजपणे स्वीकारशील ना? मुळात स्वतःचं पौरुषत्व सिद्ध करण्यासाठी तू हे विचारतोयस ना? आणि समजा हाच प्रश्न मी तुला विचारला असता, तू वर्जिन आहेस का? अनघा, लिमिट सोडून बोलतेस तू. का? आता का अंगलट आला ना तुला हा प्रश्न? माझी व्हर्जिनिटी मी कशी सिद्ध करणार? सांग ना. योनीपटलाचा एक पातळ सूक्ष्म पडदा हीच माझी व्हर्जिनिटी का? किती भुरसटलेल्या विचारांचा आहेस तू. सायन्सने देखील हे मान्य केले आहे की आम्हा स्त्रियांची व्हर्जिनिटी कुठल्याच तंत्रात बसत नाही. एक नाजूक पडदा न फाटल्याने किंवा फाटल्याने आमच्या चारित्र्याचे सर्टिफिकेट तुम्ही पुरुष वर्ग आम्हाला देणार आहात का? स्त्रीचं स्त्रीत्व इतकं तकलादू वाटतं का तुम्हाला? पवित्र अशा होमकुंडाला फेऱ्या मारताना तुझ्या घट्टपणे माझा हात धरला होतास ना? किती आश्वस्त वाटत होतं मला. एका क्षणी असं वाटत होतं की आई बाबा नंतर जर कुणाचा आधार असेल तर तो तुझा वाटत होता रे. प्रत्येक फेरीनंतर मी सुखावत होते. मनाच्या सुंदर अशा झोपाळ्यात मी झुलत होते. या तुझ्या एका प्रश्नाने माझ्या आयुष्याचा फार खेळखंडोबा केला आहे. सुरुवात होण्याआधीच तू त्याचा अंत केलास. मी तुला हाच प्रश्न विचारत आहे की तू वर्जिन आहेस का? तर तू ते कशा प्रकारे सिद्ध करणार? सांग ना. आता का मान खाली घातलीस? नाही ना उत्तर? पण मला मात्र माझं उत्तर मिळालंय, तुझ्या बरोबर न राहण्याचं. अनघा, अनघा, अगं, हे बघ, तू उगाच नको त्या गोष्टीचा इश्यू करतेस. हेही तूच ठरवणार का? म्हणे नको त्या गोष्टींचा. ज्या नात्यात विश्वास नाही
ते नातं इथेच संपवलेलं बरं. खरं तर ह्या सगळ्या गोष्टींना मीच जबाबदार आहे. नाही आई, खरं तर जे झालं ते योग्यच झालं. या असल्या स्वभाव असलेल्या माणसाबरोबर आयुष्याचा प्रवास करणे खूप कठीण झाले असते. आई, मी हा जो काही निर्णय घेतला आहे त्याच्याबरोबर न राहण्याचा, तो तुला योग्य वाटतो ना ग आई? हो बेटा. बाबा, पुढच्या प्रवासात माझा हात घट्ट धरशील ना रे? असशील ना रे तू माझ्या सोबत?